नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी आणि आजचा आपला विषय आहे नीटची परीक्षा रद्द, देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांना फटका. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नीट 2026 परीक्षेबाबत केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर एनटीएने मोठा निर्णय घेतला आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे नीट 2026 परीक्षा रद्द करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय मार्फत केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेच्या तब्बल 42 तास आधीच अनेक विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 3 मे 2026 रोजी देशभरात ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र पेपरफुटीच्या आरोपानंतर अखेर परीक्षा रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फटका देशातील जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांना बसणार असून महाराष्ट्रातील सुमारे 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एनटीएने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, तसेच नव्याने परीक्षा शुल्कही भरावे लागणार नाही. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा केंद्रावर आधी परीक्षा दिली होती त्याच केंद्रावर पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. नव्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एनटीए कडून देण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेत तयारी केली होती, मात्र पेपरफुटीमुळे त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विरोधी पक्षांनीही या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि एनटीएवर जोरदार टीका केली आहे. आता सीबीआय चौकशीतून नेमकं सत्य काय समोर येतं आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.